रामनगरी बघा, रामनगरी, रामाची नगरी, अयोध्या धाम, धर्मचौक. बघा किती सुंदर केलेलं आहे अयोध्या. भारतातील सप्तपुरी, सप्तमोक्षपुरी यातील अयोध्या पण हा एंट्रन्स. मथुरा, वृंदावन, काशी, हरिद्वार, कांचीपुरम, उज्जैन आणि सुंदर एंट्रन्स यातली. आता आम्ही चाललो शरयू नदीला. हा इकडून जातो मंदिराला रस्ता आणि शरयू नदीच्या तीरावरती आम्ही. चला, प्रभु रामचंद्र की जय श्री राम, जय राम, जय श्री राम. पकड़ो, ऐसा ही पकड़ो, सिर्फ वीडियो. जाके अभी कृष्ण 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 हरे हरे. सप्तपुरीमधील पुढचं मथुरा, वृंदावन, श्रीकृष्ण नगरी. हा भारतातला रथ आहे. हा कृष्णानं रथ चालवलाय. हा महाभारतातला रथ आहे. किती सुंदर केलाय. हे घोडे तर एवढे छान आहेत, मोठेच्या मोठे. राधे राधे, राधे राधे. सगळ्यांचं शूटिंग चालू आहे आणि ते फक्त सगळ्यांना सांगतात राधे राधे, राधे राधे. इथे अलाउड आहे पण फक्त भगवानचा काढायचा, आपलं नाही काढायचं. गोवर्धन परत. वा वा वा, सुंदर, मस्त. चला, राधा राधा राधा, प्रेम से बोलो राधा. जय राधे 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 राधे. काशी, सप्तमोक्षपुरीमधील एक काशी. आता आलो काशीतल्या नमो घाट. नमो घाटावरील बोट घेऊन मग पुढील सर्व 88 घाटाचं दर्शन आम्ही घेतलं बोटीमधून. खूप छान, अतिशय सुंदर असं सर्व घाटांचं दर्शन. अतिशय छान पद्धतीने बांधलेले हे घाट आहेत. ब्रिज भी ले लो, ब्रिज बहुत अच्छा दिखता है. देखो एक जगह डिसाइड कर रहा था मैं, बार बार इन लोगों को नहीं हो. आओ आओ आओ, टाका की थोडं घ्या, टाका जोरात, ओरडून टाका. झालं दर्शन झालं, त्यांचंही जेवण झालं. रूमवर आल्यात त्या. झालं, लवकर झालं दर्शन. टाका 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 जोरात, टाका 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 जोरात टाका. ए चला या, ये ये ये, टाका टाका टाका. या 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 या. राजघाट आहे काय? हा, राजघाट.
शीतला घाट. काशी विश्वनाथ मंदिर कौन सा? ये काशी विश्वनाथ मंदिर है क्या? अच्छा 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 अच्छा. बघितले. ती खूप सुंदर दिसते. हे महाकाल महालोक उज्जैन, हे आमचं महाकालची नगरी. तिसऱ्यांदा माझं हे उज्जैन आहे. पण दर वेळेला इतके बदल असतात की काय सांगावं. चलो. महाकाल नगरी उज्जैन सप्तमोक्षपुरीपैकी एक, सप्तपुरीपैकी एक. विष निघालं जेव्हा अमृत मंथन केल्यानंतर, ते विष पिताना श्री शंकर. गेटमधून चाललेलो दर्शन घ्यायला. VIP लाईनमधनं दर्शन घेतले, आरती मिळाली, यापेक्षा अजून काय पाहिजे. महाकालची आरती तिथेही मिळाली होती उज्जैनला, आणि इथं पण मिळाली. हा चला, आठवण. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल. इतकं झालेलं आहे की काय सांगायचं. मस्त मस्त मस्त. डाकोरनाथ रणछोडदासजी महाराज. चला, द्वारकाधीश. डाकोरनाथला खूप सुंदर द्वारकाधीशाचं दर्शन झालं. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. पण द्वारकेला काही आपल्याला आतमध्ये देवळामध्ये जय श्रीकृष्ण घेऊन जाता काही रेकॉर्डिंग करू शकत नाही आपण. जय, पण आम्हाला डाकोरनाथाचं, जय श्रीकृष्ण द्वारकाधीशाचं दर्शन. या ठिकाणी कृष्णाची सुवर्ण तुला केली होती सत्यभामा रुक्मिणीनं तुळस घातली होती. तर ही आता आम्ही इथं तुळस दी. गो ब्राह्मणिता कृष्ण गोविंदा रणछोड़राय के सानिध्य में ठाकुर जी आपके परिवार को सुखी रखे, बार बार बुलाए, अखंड सौभाग्य रखे, भगवान अपनी हर एक मनोकामनाएं परिपूर्ण करे. आशीर्वाद. आशीर्वाद. कृष्णार्पणम. कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु. डाकोरनाथाचं मंदिर. डाकोरनाथ, डाकोरनाथ. समुद्र आणि भडकेश्वर महादेव. द्वारकेतील समुद्रातील भडकेश्वर महादेव याचं हे दर्शन घ्यायचं. ती मस्त सुंदर आहे.
या ठिकाणी आपल्याला खाली एक मोठी पिंडी आहे. या ठिकाणी स्वतः आपण आपल्या हाताने दर्शन घेऊ शकतो, स्पर्शन करू शकतो. हा आहे द्वारकाहून बेट द्वारकाला जातानाचा हा पूल. रात्री अतिशय सुंदर दिसतो, रात्री अतिशय सुंदर दिसतो. आता हा पूल बांधला आहे. पूर्वी नावेतनं जावं लागत होतं, बोटीतनं. पूल खूप छान झालेला आहे. आम्हाला रात्री नाही बघायला मिळाला, पण इतके सुंदर पिसं वगैरे काढलेली आहेत त्या पुलावरती, मोरपिसं. खूप छान, खूपच मस्त. अशा पद्धतीने आमची सप्तपुरीमधील 5 मोक्षपुरी पूर्ण झाल्या. आता फक्त एक राहिली, हरिद्वार आणि कांचीपुरम. बाकी 5 पुरी आमच्या पूर्ण झालेल्या आहेत सप्तपुरीमधल्या. त्यातली एक होती अयोध्या श्रीरामाची, मथुरा वृंदावन श्रीकृष्णाची, काशी भगवान शिवांची, कांचीपुरम आहे दक्षिण काशी, ती साऊथ इंडियामध्ये, उज्जैन झालं महाकाल, आणि द्वारका ही स्वर्णनगरी. अशा पद्धतीने आमच्या सप्तमोक्षपुरी यांचं दर्शन झालेलं आहे. धन्यवाद भगवंता, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यापेक्षा आणि काय पाहिजे. सप्तमोक्षपुरीमधल्या या 5 पुरींचं दर्शन आज माझ्यासोबत तुम्हालाही. धन्यवाद भगवंता, धन्यवाद. हॅलो दान कौन करना चाहिए?